सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेमी सलाम. आजच्या ह्या बुधवारच्या प्रार्थनेमध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या प्रत्येकाचे स्वागत करीतो आणि देवाची शांती, कृपा आणि दया आपल्या प्रत्येकावर असो. देव अद्भुत आहेत आणि त्या अद्भुतेचा आनंद आपण सर्वजण मिळून घेत आहोत. आणि म्हणून आपण ख्रिस्ती जीवनशैलीकडे बघत आहोत. आणि ख्रिस्ती जीवनशैलीमध्ये या काय गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काल आपण बघितलं की नवीन जन्म, ख्रिस्तात नव्याने जन्म घेणे. जर तुम्ही आणि मी स्वतःला सांगतो की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही येशूवर विश्वास ठेवून पुढे जात आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, तर तुम्ही आणि मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा तुम्ही आणि मी जाणीव करून घेण्याची गरज आहे की माझा जन्म ख्रिस्तामध्ये झालेला आहे का, मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण पावलेला आहोत का, माझी आध्यात्मिक नव्याने सुरुवात झालेली आहेत का जुन्या गोष्टी घेऊनच मी चालत आहेत, जुन्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये धारण करून मी पुढे जात आहेत का. ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्याचा जन्म नव्याने झालेला आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म प्राप्त केलेला आहे, तो देवाच्या राज्याकडे पाहून, देवाच्या राज्याकडे लक्ष लावून तो धाव घेतो. कारण त्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तामध्येच नवीन जन्म आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्येच मला सार्वकालिक जीवन आहे. म्हणून पश्चाताप करणे आणि विश्वास करणे. जीवनशैलीमध्ये आपण काल ही गोष्ट बघितली. आज आपण ख्रिस्ती जीवनशैलीमध्ये दुसरी गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे प्रार्थना आणि वचन अभ्यास. बघा, ज्याचा जन्म नवीन झालेला आहे, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारून जातो, तर त्याचं जीवन प्रार्थनामय असतं. त्याचं जीवन देवाच्या वचनाचा अभ्यास करून पुढे घेऊन जाणार असतं. फक्त विश्वास ठेवला आणि पुढे जाते म्हणून नाही, तो देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करतो. का? कारण जे खोटे मतवादी आहेत, जे खोटे संदेष्टे आहेत किंवा खोटं शुभवर्तमान घेऊन येत आहेत, खोटा प्रचार तुमच्या माझ्यासमोर सादर करत आहेत, त्या गोष्टीचं अवलोकन करत जे सत्य आहेत ते स्वीकारून पुढे जाणारे असतात. म्हणून ख्रिस्ती जीवनशैलीमध्ये ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झालेला पाहिजे, तरच तो खरा ख्रिस्ती आहेत. आणि ज्याचा ख्रिस्तामध्ये जन्म झालेला आहे त्याचे जीवन प्रार्थनामय असतं आणि तो वचनाचा अभ्यास करतो. बघा, ख्रिस्ती जीवनशैली म्हणजे किंवा ख्रिस्ती जीवन म्हणजे सतत देवाबरोबर संवाद करणे, देवाबरोबर वार्तालाप करणे, प्रार्थनेच्या द्वारे बोलणे, वचनाच्या अभ्यासाच्या द्वारे देवाबरोबर संभाषण करणे किंवा देवाचं ऐकणे. प्रार्थनेद्वारे आम्ही देवाबरोबर बोलतो आणि वचनाच्या माध्यमातून आम्ही देवाचं ऐकतो. ही गोष्ट तुम्ही मी समजून घेण्याची गरज आहे. म्हणून जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे, एपिस्करास पत्र ह्याचा 6वा अध्याय वचन 18 आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे की सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. आपण बघितलं की ते नोटिफिकेशन मध्ये देखील एपिस 5:18 टाकल्या गेलेल्या आहेत, पण ते एपिस 5:16 आहेत, एपिस 6:16 आहेत, ज्या ठिकाणी पौल सांगत आहेत की सर्व प्रकारच्या प्रार्थना विनंती करत राहा, प्रत्येक प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामग्री आहेत. ती कोणती शस्त्र सामग्री धारण करायला पाहिजे, त्यावेळेस सर्व आम्हाला गोष्टी पाहायला भेटतात. आणि 18व्या वचनामध्ये जी शस्त्र सामग्री आहे ती म्हणजे प्रार्थना, ती तुम्ही नेहमी धारण करण्याची गरज आहे. प्रार्थना हे तुमच्या नेहमीसाठी एक ढाल आहेत, प्रार्थना हे तुमच्या नेहमीसाठी एक शस्त्र आहेत, जेणेकरून तुम्ही नेहमी देवाजवळ जातो आणि देवाच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर आम्ही विजय प्राप्त करतो. जर पवित्र शास्त्रामध्ये आपण व्यवस्थित वाचलं तर आम्हाला पाहायला भेटते की प्रभू येशू ख्रिस्त देखील कैक वेळेस प्रार्थनेला गेलेले आहेत. मोशेने देखील प्रार्थनेमध्ये वेळ घालवला आहे, एलियाने देखील प्रार्थना केल्या आहेत, अब्राहमाने देखील प्रार्थना केल्या आहेत. असे अनेक जे पवित्र शास्त्रामध्ये योद्धे आहेत त्यांनी प्रार्थना केलेली आहेत. त्यांचं प्रार्थनामय जीवन आम्हाला पाहायला भेटतं. ख्रिस्ती जीवन म्हणजे एका ठिकाणी बसून
व्यर्थ गोष्टी करणे नव्हे. ख्रिस्ती जीवन म्हणजे एकमेकांबद्दल चर्चा करणे नव्हे. ख्रिस्ती जीवन म्हणजे एकमेकांच्या गोष्टी ऐकून हसणे ते नाही. ख्रिस्ती जीवन हे आहे, जर एखाद्या व्यक्तीबद्दल आम्ही ऐकतो तर आम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ते खरं आहे प्रार्थनामय जीवन. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर चर्चेसाठी तुमच्याने माझ्या समोर नाही यायला पाहिजे, तर ते कॅरेक्टर तुमच्याने माझ्यासाठी प्रार्थनेसाठी यायला पाहिजे. ते आहे खरं ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवनशैली ते आहेत ज्याच्या नव्याने जन्म झालेला आहे, ख्रिस्तामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, आणि ज्याचा जन्म ख्रिस्तामध्ये झालेला आहे त्याचं जीवन प्रार्थनेमय असतं. प्रत्येक प्रसंगी तो प्रार्थना करतो, आराधना करतो, देवाची प्रशंसा करतो. मग आज तुम्ही आणि मी स्वतःला विचारूया, ख्रिस्ती जीवनशैली माझं कसं आहे? पहिली गोष्ट, नव्याने माझा जन्म झालेला आहे का? जर नव्याने जन्म झालेला आहे तर त्या व्यक्तीमध्ये या दोन गोष्टी पाहायला भेटतात. ते म्हणजे त्याचं जीवन प्रार्थनामय असतं आणि वचनाचा अभ्यास करतो. दुसरं वचन आपण वाचूया, 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि वचन 16 आणि 17. त्यामध्ये असं म्हणलेलं आहे, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहेत, यासाठी की देवाचं भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आता या ठिकाणी देवाच्या वचनाचा अभ्यास करणारा व्यक्ती हा पूर्णतेकडे धाव घेतो. लक्षात ठेवा, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारा व्यक्ती किंवा ख्रिस्त व्यक्ती हा पूर्णतेकडे धाव घेतो, अपूर्णतेकडे नाही, अनितीकडे नाही, अयोग्यतेच्या कामाकडे नाही, राजकारण करण्यासाठी नाही, एखाद्याला खाली लेखण्यासाठी नाही, एखाद्याला मारण्यासाठी नाही, एखाद्याला तुच्छ लेखण्यासाठी नाही, शिवीगाळ देण्यासाठी नाही, व्यसन करण्यासाठी नाही, तर देवाचं वचनाचा जो मनुष्य अभ्यास करतो तो वचन पूर्णतेकडे धाव घेतो, म्हणजे तो सज्ज होतो. का? कारण त्याला माहित आहे की देवाचं वचन मला सद्बोध करणारे आहेत, दोष दाखवणारे आहेत, सुधारणूक करणारे आहेत, आणि नीतीच्या शिक्षणाला करता ते उपयोगी आहेत. का? कारण देवाचा भक्त परिपूर्ण व्हायला पाहिजे. परत एकदा मी सांगल, ख्रिस्ती जीवनशैली नव्याने जन्म होणे, नव्याने जन्म होणे, प्रार्थनामय जीवन जगणे. प्रार्थनामय जीवन जगणे म्हणजे देवाच्या वचनाचा अभ्यास करणे, आणि जो देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तो देवामध्ये परिपूर्ण होतो. मग आज तुम्ही आणि मी एक सेवक म्हणून किंवा तुम्ही आणि मी एक ख्रिस्ती म्हणून तुम्ही आणि मी परिपूर्ण आहोत का? जर नाही तर स्वतःचा आत्मसात करा, स्वतःचं स्कॅन करा की मी अपूर्ण कुठे आहेत, माझं जीवन कुठे अटकलेलं आहे, ह्याचा विचार करण्याची गरज आहे. जर या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त आला तर तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उचलले जाऊ का? हा प्रश्न स्वतःला विचारा. मी सेवक म्हणून मला विचारल, आणि तुम्ही देवाचे सेवक म्हणून, देवाचे लेकर म्हणून, विश्वासणारे म्हणून आपण स्वतःला विचारा. मग ते कोणीही असो, कोणीही असो, लक्षात ठेवा, कोणीही, पाळक असो, विश्वासणारे असो, अधिकारी असो किंवा कोणीही असो, प्रत्येकाने या स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे. जर आज प्रभू येशू ख्रिस्त या क्षणाला आला तर तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर उचलले जाऊ का? जर ह्याचं उत्तर हो आहे तर त्या व्यक्तीचं ख्रिस्ती जीवन शैलीमध्ये आम्हाला पाहायला भेटतं, नव्याने जन्म झालेला आहेत, प्रार्थनामय आहेत आणि वचनाचा अभ्यास करणार आहेत. ज्या प्रभूवर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो त्या प्रभूबद्दल काय बघा. मार्क ऋषवर्तमान ह्याचा 1 अध्याय वचन 35. मार्क ऋषवर्तमानाचा 1 अध्याय वचन 35 मध्ये असं म्हटलेलं आहे, मार्क 1:35, मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला, वराना जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. प्रभू येशू ख्रिस्त एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करत होता. प्रभू येशू ख्रिस्त एकांत स्थळी जाऊन प्रार्थना करत होता. मग आज तुम्ही आणि मी आपलं जीवन प्रार्थनेमध्ये ठेवलं आहे का? जो प्रार्थना करतो तो वचनाचा अभ्यास करतो, लक्षात ठेवा. मग तुम्ही आणि मी काय करणं गरजेचं आहे? रोज सकाळी उठून 15 ते 20 मिनिटं प्रार्थना करणे, वचन वाचणे.
कुटुंबासोबत प्रार्थना करा. जर आपण उदाहरण बघितलं, डेव्हिड किंग जो आहे त्याचं जीवन देखील प्रार्थनेमय होतं. दानिएल सारखं देखील आपण जीवन ठेवणं गरजेचं आहे की तो रोज 3 वेळा प्रार्थना करत होता. ते प्रार्थनेवर अवलंबून होते. प्रार्थनेवर अवलंबून म्हणजे ते देवावर विश्वास ठेवून पुढे जात होते. मग आज तुम्ही आणि मी प्रार्थना करणं गरजेचं आहे. हे पवित्र आत्म्या, मला तू तुझ्या वचनातून शिकव, जेणेकरून माझं जीवन प्रार्थनेमय राहावा किंवा माझं जीवन प्रार्थनेने भरून जायला पाहिजे. अशी तुम्ही आणि मी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ढोंग्यांसारखी नाही, एक रुटीन आहे म्हणून नाही. सकाळी उठलं, हा दे बाप्पा मला सहाय्य कर, आमेन केलं, निघून गेलो, नाही. ख्रिस्ती जीवनशैली जर तुम्ही मी बघितलं तर तुमचा आणि माझा नव्याने जन्म झालेला आहे का? ख्रिस्तात नव्याने जन्म घेणे, ख्रिस्तात नव्याने जन्म होणे म्हणजे त्याचं ख्रिस्ती जीवन परफेक्ट आहे. आणि ज्याचं ख्रिस्ती जीवन परफेक्ट आहे त्याचं जीवन प्रार्थनामय असतं. ज्याचं जीवन ख्रिस्तीमय परफेक्ट आहे तो वचनाचा अभ्यास करतो. आजच्या लहानशा मनन चिंतनाच्या द्वारे तुम्ही आणि मी हे शिकत आहोत, आज मी ख्रिस्ती आहेत तर माझं जीवन प्रार्थनेमय आहेत का? आज मी ख्रिस्ती आहेत तर मी वचनाचा अभ्यास करतो का? मी ख्रिस्ती आहेत तर माझा नव्याने जन्म झालेला आहेत का? याचा विचार करा, पुढे जा, आत्मस्मरण करा आणि देवाकडे या. कारण तोच प्रभू तुम्हाला मला सहाय्य करणार आहेत, तोच प्रभू तुम्हाला मला मजबूत करणार आहेत. म्हणून देवबाप करो, आपल्या प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि आपल्या प्रत्येकाद्वारे देवाचं गौरव करून घेऊ. मे गॉड ब्लेस यू ऑल.